Hello everyone. So in this lecture we will see about the factors that modifying the drug actions. Okay. So general mechanism of drug action is not clearly known. Okay. There are various type of drug actions, but the actual drug actions mechanism which is not clearly described into the pharmacology, right? But still the study of the various factors that modified the drug action is essential, as it will be help in deciding the proper desired drug effect with the optimum dosage of the drugs. Okay, so आपल्याला ह्या टॉपिकमध्ये डिफरंट फॅक्टर्स बघायचे आहेत की जे ड्रग ॲक्शन्स मॉडिफाय करतात. ओके, सो हे का एसेन्शियल आहे, का गरजेचं आहे, आपल्याला हे डिफरंट फॅक्टर्स स्टडी करणं कशासाठी युजफुल आहे, तर हे जे फॅक्टर्स आहेत त्याचा इफेक्ट जेव्हा आपण ड्रगवर बघू, ड्रग ॲक्शनवर बघू, विच इज जनरली एसेन्शियल फॉर द knowing about the drug effect and the optimum dosage of drug. ओके, सो इंडिव्हिज्युअलमध्ये किती डोस, किती प्रपोर्शन डोसची गरज आहे आणि तो कोणती ॲक्शन त्या डिझायर्ड ह्युमन बिईंगवर दाखवणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी आणि त्या ड्रगचा डिझायर्ड डोस जो आहे तो सेट करण्यासाठी आपल्याला हे व्हेरियस फॅक्टर्स बघायचे आहेत की जे ड्रग ॲक्शनवर इफेक्ट दाखवतात. ओके, ड्रग ॲक्शन जे आहे ते मॉडिफाय करतात. ओके, सो इन प्रिव्हियस टू लेक्चर्स वी ऑलरेडी सीन अबाउट द ड्रग ॲक्शन्स. ओके, सो व्हेरियस मेकॅनिझम आपण बघितलेले आहेत ड्रग ॲक्शनचे कोणते आहेत. ओके, अलॉंग विथ आपण ड्रग रिसेप्टार ही कन्सेप्ट बघितलेली आहे. ओके, सो त्याच्यामध्ये ज्या डिफरंट कन्सेप्ट आहेत विच इज रिलेटेड टू ड्रग अँड रिसेप्टार्स. ओके, सो ह्या कन्सेप्ट आपण क्लिअर करून घेतलेल्या आहेत. ओके, सो फर्स्टली आपण रिवाईज करूया लास्ट लेक्चरमध्ये आपण काय काय कवरअप केलेलं आहे. सो आपण रिसेप्टार कन्सेप्ट बघितलेली आहे. Then various concept which is related to receptors: affinity, intrinsic activity, agonist, antagonist, partial agonist, inverse agonist. Okay, so ह्या ज्या सगळ्या कन्सेप्ट आहेत which generally we completed into our last lecture. Okay, so receptor, it is nothing but a protein molecule usually found embedded within the plasma membrane surface of the cell that receives the chemical signal from the outside the cell, and when such a chemical signal binds to the receptors, they cause some form of cellular and tissues response. Okay, so generally receptors म्हणजे काय, receptors it is nothing but the macromolecules. Okay, which is generally proteinous in nature. Okay, आणि जे receptors आहेत ते जनरली सेल मेम्ब्रेनमध्ये एम्बेड झालेले असतात. ओके, सेल मेम्ब्रेनवरती प्रेझेंट असतात किंवा काही काही रिसेप्टर्स जे आहेत ते इनसाइड सेल्स ऑर्गनेल्सवर सुद्धा प्रेझेंट असतात. ओके, सो जनरली बॉडीमध्ये रिसेप्टारची स्वतःची अशी कोणतीही ॲक्टिव्हिटी नसते. ओके, जेव्हा एखादा ड्रग मॉलिक्युल्स किंवा एखादं केमिकल त्याला जाऊन अटॅच होतं बाइंडिंग साईडला, तेव्हा मग त्याचं ॲक्टिवेशन होतं आणि मग त्या पर्टिक्युलर केमिकलची आणि त्या पर्टिक्युलर ड्रगची जी काही ॲक्शन आहे ती मिळायला सुरुवात होते. ओके, सो आपण ड्रग रिसेप्टार्स, ड्रग जेव्हा रिसेप्टरला बाइंड होतो त्याच्यामध्ये काही कन्सेप्ट आहेत त्या बघितल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण ॲफिनिटी बघितलं होतं. ओके, इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी, इफिकेसी ही कन्सेप्ट बघितली होती. ओके, सो ॲफिनिटी इट इज नथिंग बट द स्ट्रेंथ ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द ड्रग अँड रिसेप्टर्स. ओके, सो ॲफिनिटी म्हणजे काय, तर ड्रगची कॅपॅसिटी टू बाइंड टू द रिसेप्टर्स. ओके, सो ड्रगची कॅपॅसिटी, अट्रॅक्शन ऑफ फोर्स, स्ट्रेंथ ऑफ अट्रॅक्शन इट इज नथिंग बट द ॲफिनिटी. ओके, ज्या स्ट्रेंथने, ज्या फोर्सने ड्रग जाऊन रिसेप्टर बाइंडिंग साईडला बाइंड होणार आहे, दॅट अट्रॅक्शन इट इज नथिंग बट द ॲफिनिटी. ओके, नेक्स्ट आपण बघितलेलं इफिकेसी, दॅट इज इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी. सो द मॅक्झिमम इफेक्ट अ ड्रग कॅन ब्रिंग अबाउट रिगार्डलेस ऑफ डोस. ओके, सो जनरली ड्रग जेव्हा रिसेप्टर बाइंडिंग साईडला जाऊन बाइंड होतो, ड्रग आणि रिसेप्टर कॉम्प्लेक्स जेव्हा फॉर्म होतं, तेव्हा त्या ड्रगची जी ॲक्शन आहे, डिझायर्ड इफेक्ट आहे तो मिळतो. राईट, सो ड्रग रिसेप्टरला बाइंड झाल्यानंतर जे काही फिजिओलॉजिकल बायोकेमिकल चेंजेस प्रोड्यूस होऊन त्या ड्रगची ॲक्शन जनरेट होते, इट इज नथिंग बट द इफिकेसी ऑफ दॅट ड्रग, इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी ऑफ दॅट ड्रग. ओके, सो ॲफिनिटी म्हणजे काय,
इट इज अन कॅपॅसिटी ऑफ ड्रग टू बाइंड टू द रिसेप्टर्स. ओके, आणि इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटीज इज नथिंग बट द कॅपॅसिटी ऑफ ड्रग टू प्रोड्यूस अ फार्माकोलॉजिकल इफेक्ट इन टू दॅट इंडिव्हिज्युअल. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट आहे पोटेन्सी. ओके, सो इट इज द अमाऊंट ऑफ ड्रग नीडेड टू प्रोड्यूस ॲन इफेक्ट. ओके, सो हे पोटेन्सी इट इज नथिंग बट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग, क्वांटिटी ऑफ ड्रग. ओके, किती ड्रगची क्वांटिटी लागणार आहे डिझायर्ड इफेक्ट प्रोड्यूस करण्यासाठी. इट इज नथिंग बट द पोटेन्सी ऑफ दॅट ड्रग. ओके, नेक्स्ट इथे डायग्रॅममध्ये तुम्हाला रिसेप्टार समजून घेता येईल. ओके, सो इथे 2 रिसेप्टर तुम्हाला दिसत आहेत की जे सेल मेम्ब्रेनमध्ये एम्बेड झालेले आहेत. ओके, रेड कलरमध्ये आहेत तर तो ड्रग मॉलिक्यूल आहे. सो 2 डिफरंट शेपचे ड्रग मॉलिक्युल्स आहेत आणि रिसेप्टरच्या बाइंडिंग साईट जर तुम्ही बघितलात दोन्ही रिसेप्टरच्या तर त्याचेसुद्धा शेप डिफरंट आहेत. ओके, सो इथे फर्स्ट जो रिसेप्टर दिसतो तिथे ट्रायंगल शेप ड्रग मॉलिक्यूल जाऊन बाइंड झालेला आहे. ओके, आणि मग त्याचा इफेक्टर पार्टमधून ॲक्शन इफेक्ट प्रोड्यूस व्हायला सुरुवात होते. ओके, तसंच जर दुसरा रिसेप्टर तुम्ही बघितला तर त्याची जी बाइंडिंग साईट आहे ती स्पेरिकल शेपची आहे. ओके, सो जे स्पेरिकल्स ड्रग मॉलिक्युल्स आहेत ते फक्त जाऊन त्या रिसेप्टरला बाइंड होणार आहेत आणि मग ते आपला इफेक्ट प्रोड्यूस करणार आहेत. ओके, तसंच आहे की पर्टिक्युलर रिसेप्टरची जी बाइंडिंग साईड आहे ओके त्याचे स्ट्रक्चरल डायमेन्शन्स आणि जो ड्रग मॉलिक्यूल आहे त्याचे स्ट्रक्चरल डायमेन्शन्स जे आहेत ते एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी असतात. ओके, आणि त्याच्यामुळेच ते एकमेकांमध्ये फिट बसल्यानंतर मग ड्रग रिसेप्टर कॉम्प्लेक्स फॉर्म होतं आणि त्या पर्टिक्युलर ड्रगची फार्माकोलॉजिकल ॲक्शन आपल्याला मिळते. ओके, नंतर आपण बघितले होते ॲगोनिस्ट आणि अँटागोनिस्ट. ओके, ह्या कन्सेप्ट बघितल्या होत्या. सो अगोनिस्ट इट इज नथिंग बट द सपोज व्हेन अगोनिस्ट बाइंड टू द रिसेप्टर okay it causes the conformational changes and there is a formation of biological response. ओके, सो जेव्हा अगोनिस्ट रिसेप्टरच्या बाइंडिंग साईडला बाइंड झाल्यानंतर तो रिसेप्टर्समध्ये कन्फर्मेशनल चेंजेस करतो. ओके, त्या पर्टिक्युलर सिस्टीममध्ये बायोलॉजिकल सिस्टीममध्ये तो चेंजेस करतो आणि आपला इफेक्ट प्रोड्यूस करतो. ओके, बायोलॉजिकल रिस्पॉन्स अराईज करतो. ओके, अँटागोनिस्ट विच इज अपोजिट टू अगोनिस्ट. ओके, तो काय करतो आहे बाइंड होतो रिसेप्टरला बाइंडिंग साईडला आणि कोणताही बायोलॉजिकल रिस्पॉन्स तो क्रिएट करत नाही आहे. ओके, सो जेव्हा अँटागोनिस्ट रिसेप्टरच्या बाइंडिंग साईडला जाऊन बाइंड होतो तो कोणताही बायोलॉजिकल रिस्पॉन्स क्रिएट करत नाही आहे. ओके, तो फक्त काय करतो आहे ती जी साईट आहे रिसेप्टरची बाइंडिंग साईट ती ब्लॉक करायचं काम फक्त अँटागोनिस्ट करतो आहे. ओके, सो अँटागोनिस्ट आणि अगोनिस्ट ह्याच्यामध्ये जर तुम्ही सिमिलॅरिटी जर काय कोणती बघितलात तर ती आहे ॲफिनिटी. ओके, दोघांची पण सेम ॲफिनिटी आहे रिसेप्टरला जाऊन बाइंड होण्याची. ओके, पण दोघांची जर इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी तुम्ही बघितलात तर ती अपोजिट आहे. ओके, अगोनिस्ट काय करतो आहे इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी दाखवतो आहे, तो त्याची फार्माकोलॉजिकल इफेक्ट प्रोड्यूस करतो आहे रिसेप्टरला बाइंड झाल्यानंतर. अगोनिस्ट काय आहे कोणताही फार्माकोलॉजिकल और अदर बायोलॉजिकल रिस्पॉन्स तो दाखवत नाही आहे. ओके, मीन्स दोघं जे आहेत ते एकमेकांच्या अपोजिट आहेत. ओके, नेक्स्ट आपण कन्सेप्ट बघितल्या होत्या विच इज रिलेटेड टू अगोनिस्ट, पार्शियल अगोनिस्ट अँड इन्व्हर्स अगोनिस्ट. ओके, सो या इमेजमध्ये तुम्हाला ज्या सगळ्या कन्सेप्ट आहेत अगोनिस्ट, अँटागोनिस्ट, पार्शियल अगोनिस्ट, इन्व्हर्स अगोनिस्ट ह्या सगळ्या क्लिअर होऊन जातील. ओके, सो इथे तुम्हाला दिसते ड्रग मॉलिक्यूल अगोनिस्ट म्हणजे फुल अगोनिस्ट म्हणजे तो त्याची फुल ॲक्शन दाखवणार आहे. पार्शियल अगोनिस्ट, इन्व्हर्स अगोनिस्ट. ओके, आणि ह्या स्लाईडमध्ये खाली तुम्हाला एक ग्राफ दिसतोय लॉग डोस वर्सेस इफेक्ट प्लॉट केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक ग्राफ दिसतोय. ओके, सो जेव्हा फुल अगोनिस्ट रिसेप्टरच्या बाइंडिंग साईडला जाऊन बाइंड होतो तेव्हा तो काय करतोय मॅक्झिमम ड्रग ॲक्शन प्रोड्यूस करणार आहे. ओके, सो इथे तुम्हाला जो रेड कलरचा ग्राफ मिळणार आहे ओके विच इज ड्यू टू द फुल अगोनिस्ट ॲक्शन. ओके, नेक्स्ट जेव्हा पार्शियल अगोनिस्ट रिसेप्टरच्या बाइंडिंग साईडला जाऊन बाइंड होणार आहे तेव्हा तो काय करणार आहे पार्शियल मीन्स सब मॅक्झिमम. ओके, सो मॅक्झिमम रिस्पॉन्सपेक्षा कमी रिस्पॉन्स कमी ॲक्शन तो प्रोड्यूस करतो. ओके, सो त्याच्यामुळे इथे दुसरी जे ऑरेंज कलरचा तुम्हाला जो प्लॉट दिसतोय विच इज ड्यू टू द पार्शियल अगोनिस्ट ॲक्शन. ओके, नेक्स्ट जो आहे इथे ब्ल्यू कलरचा ड्रग मॉलिक्यूल दिसतोय विच इज नोन ॲज इन्व्हर्स अगोनिस्ट. ओके, सो इन्व्हर्स अगोनिस्ट जेव्हा रिसेप्टरच्या बाइंडिंग साईडला जाऊन बाइंड होणार आहे तेव्हा तो काय करणार आहे अपोजिट रिस्पॉन्स जो आहे अगोनिस्टच्या अपोजिट रिस्पॉन्स
प्रोड्यूस करायचं काम हे इन्व्हर्स अगोनिस्ट करतं. ओके, सो त्याच्यामुळे तुम्हाला इथे दिसतोय इन्व्हर्स अगोनिस्ट जो आहे तो अगोनिस्टच्या फुल अगोनिस्टच्या बरोबर अपोजिट ॲक्शन प्रोड्यूस करतं. ओके, आणि जेव्हा अँटागोनिस्ट मॉलिक्यूल जाऊन तिथे बाइंड होणार आहे तेव्हा तो काय करणार आहे, कोणताही इफेक्ट प्रोड्यूस करणार नाही आहे. ओके, सो म्हणून फुल अगोनिस्ट विच शोज द मॅक्झिमम रिस्पॉन्स, partial agonist submaximal response, antagonist no any response, inverse agonist opposite response to that of agonist. ओके, सो जनरली हे सगळे ज्या कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला आता इथे क्लिअर झाले असतील. ओके, सो हे ऑलरेडी आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये इन डिटेल बघितलेलं आहे. ओके, सो नाऊ ऑनवर्ड्स we will be continue with the factors affecting drug actions. Okay, so different factors आहेत which is generally related to patient's body, पेशंटच्या बॉडीशी रिलेटेड काही फॅक्टर्स आहेत, काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत. ओके, काही फॅक्टर्स आहेत ते पेशंट सायकोलॉजीशी रिलेटेड आहेत, सायकोलॉजिकल फॅक्टर्स आहेत. ओके, सो ऑल these factors considered as a required to modify the drug actions. ओके, सो हे जे काही फॅक्टर्स आहेत ते काय करतात, ड्रगची ॲक्शन मॉडिफाय करायची कॅपॅबिलिटी त्यांच्याकडे असते. ओके, सो त्याच्यामुळे जेव्हा आपण पर्टिक्युलर एका ड्रगचा जर डोस डिसाईड करणार असू पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलमध्ये, सो तेव्हा ही गरज आहे की आपल्याला हे सगळे फॅक्टरचा इफेक्ट नक्की बॉडीवर काय आहे, ड्रग ॲक्शनवर काय आहे. ओके, सो ह्या सगळ्या फॅक्टर्स समजून घेणं फार गरजेचं आहे. ओके, तरच आपण एखाद्या ड्रगचा पर्टिक्युलर डोस आहे तो फिक्स करू शकतो, डिसाईड करू शकतो. ओके, आणि पर्टिक्युलर ड्रग जो आहे तो आपण त्या सिच्युएशनमध्ये त्या पेशंटला किती क्वांटिटीमध्ये द्यायचा आहे की नाही, का कोणते टॉक्झिक इफेक्ट आहेत का सेफ आहे, ह्या सगळ्या कन्सिडरेशन आपल्याला क्लिअर होऊ शकतात. ओके, सो जनरली आपल्याला इथे डिफरंट फॅक्टर्स बघायचे आहेत. दॅट इन्क्लूड्स द बॉडी साईज, एज दॅट इज पेडियाट्रिक, जेरियाट्रिक, सेक्स, स्पेसीज, रेसेस, जेनेटिक दॅट इज pharmacogenomics and pharmacogenetics. Then next is that route of administration of drug, pregnancy and lactation. Then next that is physiological states that include GI disease, congestive heart disease, thyroid disease, kidney, liver like conditions. Okay, disease like conditions. Okay, next is that diet, environmental factors. Next, physiological factors, accumulation effect, tolerance and resistance. Okay, so all these factors which is generally related to body, generally हे जे फॅक्टर्स आहेत सगळे ते बायोलॉजिकल सिस्टमशी रिलेटेड आहेत, ड्रग्सशी रिलेटेड काही फॅक्टर्स आहेत, काही फॅक्टर्स एन्व्हायरमेंटल कंडिशनशी रिलेटेड आहेत. ओके, आणि काही फॅक्टर्स आहेत विच इज रिलेटेड टू सायकोलॉजिकल कंडिशन ऑफ पेशंट. ओके, सो जनरली आपण जर ऑल ओव्हर कंडिशन्स जर कन्सिडर केल्या तर खूप अशा कंडिशन्स आहेत की ज्या अफेक्ट करतात ड्रग रिस्पॉन्सला. ओके, सो इथे तुम्हाला डायग्राममध्ये दिसतात मल्टिपल कंडिशन्स आहेत लाईक डायटरी फॅक्टर्स, कार्डिओवॅस्क्युलर फंक्शन, गॅस्ट्रोइंटेस्टिनल फंक्शन, इम्युनॉलॉजिक फंक्शन, लिव्हर फंक्शन, रिनल फंक्शन, अल्बुमिन कॉन्सन्ट्रेशन, स्ट्रेस, फीवर, स्टार्वेशन, बिहेवियर, अल्कोहोल इंटेक, टोबॅको, एज, सेक्स, pregnancy, lactation, exercise, sunlight, barometric pressure, disease, infection, occupational exposures, psychological status, drugs, and circadian and seasonal variations. Okay, so these are the different factors which affects the drug response. Okay, so हे different factors आहेत की जे ड्रग रिस्पॉन्सवर अफेक्ट करतात. ओके, सो त्याच्यामुळे जेव्हा आपण पर्टिक्युलर ड्रग ॲक्शन स्टडी करतोय तेव्हा आपल्याला हे डिफरंट फॅक्टर्ससुद्धा स्टडी करणं गरजेचं आहे की ते काय मॉडिफाय करतात ड्रग ॲक्शनमध्ये. ओके, सो आपल्याला हे डिफरंट फॅक्टर्स आहेत की जे इन डिटेल स्टडी करायचे आहेत. ओके, सो त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे बॉडी वेट. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे एज, सेक्स, रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, टाईम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, क्लायमेट, जेनेटिक फॅक्टर्स, ड्रग टॉलरन्स, इमोशनल फॅक्टर्स, प्रेझन्स ऑफ डिसीज, मेटाबॉलिक डिस्टर्बन्सेस, क्युम्युलेशन, अदर ड्रग थेरपी, ॲडिटिव्ह इफेक्ट, सिनर्जिझम, अँटागोनिझम अँड ड्रग डिपेंडन्स. ओके, सो टोटल असे 17 फॅक्टर्स आहेत की जे आपल्याला इन डिटेल स्टडी करायचे आहेत. ओके, सो आता आपण ॲक्च्युअल फॅक्टर्स आहेत ते स्टार्ट करूया. फर्स्ट फॅक्टर आहे दॅट इज बॉडी वेट अँड बॉडी साईज. ओके, सो जनरली द ऑफिशियल युज्युअल डोसेस फॉर ड्रग्स आर कन्सिडर्ड सुटेबल फॉर 70 kg
इंडिव्हिज्युअल्स. ओके, सो जनरली आपण बॉडी वेट आणि बॉडी साईज हा फॅक्टर का स्टडी करतो आहे ते आधी तुम्ही समजून घ्या. ओके, सो जनरली सपोज आपण ह्युमन्स बिईंगला जर 3 कॅटेगरीमध्ये जर कन्सिडर केलं. ओके, सगळेच काय सेम नसतात, हाताची 5 बोटं काय सारखी नसतात. ओके, काही माणसं आहेत ती कशी आहेत, एकदम जाड आहेत. ओके, काही माणसं कशी आहेत, ॲव्हरेज वेट आहे, नॉर्मल्स आहेत. ओके, आणि काही माणसं कशी असतात, एकदम बारीक असतात, थीन असतात. ओके, सो जशी त्यांची प्रकृती आहे तसं त्यांचं वेट असणार आहे. ओके, जो थीन पर्सन आहे त्याचं वेट फार कमी असणार आहे. नॉर्मल पर्सनचं वेट ॲव्हरेज रेंजला असणार आहे. आणि जास्त ओबेस पर्सन आहे, खूप जाड पर्सन आहे. ओके, त्याचं वेट काय असणार आहे, खूप जास्त वेट असणार आहे. ओके, सो जनरली वेट हा क्रायटेरिया आहे. वेट आणि बॉडीचा सरफेस एरिया, ओके, बॉडीची साईज हे जनरली ड्रग ॲक्शनवर अफेक्ट दाखवतं. ओके, तो ड्रगचा डोस आहे तो इन्फ्लुएन्स करतं. ओके, सो जनरली जेवढी क्वांटिटी ड्रगची नॉर्मल पर्सनला लागणार आहे त्याच्यापेक्षा कमी ड्रगची क्वांटिटी आहे ती थीन पर्सनला लागते. ओके, कारण का बॉडीचा सरफेस एरिया पण कमी असतं आणि बॉडीचा वेट पण कमी असतं. ओके, तेच जर आपण ओबेस पर्सनबरोबर कम्पेअर केलं तर जाड्या माणसांसाठी ड्रगची जी क्वांटिटी आहे ती जास्त लागते. ओके, ॲज कम्पेअर टू नॉर्मल. ओके, सो त्याच्यामुळे आपण इथे वेट आणि बॉडी साईज हा क्रायटेरिया हा फॅक्टर्स बघणार आहोत. ओके, कारण का त्याचा जो डायरेक्ट इन्फ्लुएन्स आहे तो कशावर आहे, ड्रग डोसवर. आणि ड्रग डोसवर जर इन्फ्लुएन्स आहे तर त्याचा इन्फ्लुएन्स हा ड्रग ॲक्शनवर सुद्धा असणार आहे. कारण का ड्रगची ॲक्शन आहे विच इज जनरली डिपेंड ऑन ड्रग डोस. राईट, सो इथे जनरली एक ऑफिशियल स्टँडर्ड असं ठरवलेलं आहे ह्युमन वेटचं, दॅट इज 70 kg. ओके, सो ह्या स्टँडर्ड वेट ग्राह्य धरून त्याच्यावरून मग ड्रग डोसचं कॅल्क्युलेशन केलं जातं. ओके, so the ratio between the amount of drug administered and the size of the body influences the drug concentration at the site of action. Okay, so generally ड्रगचं ॲडमिनिस्ट्रेट केलेल्या ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन, दॅट इज किती ड्रग ॲडमिनिस्ट्रेट केलेलं आहे ते, आणि बॉडीची साईज किती आहे, किती बॉडीची साईज किंवा वेट किती आहे बॉडीचं, हे ह्याचा जो रेशो आहे तो जनरली ड्रग कॉन्सन्ट्रेशन साईटवर त्या ॲक्शन ऑफ साईट जी आहे तिथे जाण्यासाठी जे ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्यावर अफेक्ट करतं. ओके, सो हे जे 2 फॅक्टर्स आहेत त्याचा जो रेशो आहे तो जनरली ड्रग ॲक्शनवर अफेक्ट करतं. ओके, सो देअरफॉर द ड्रग डोसेज मे रिक्वायर ॲडजस्टमेंट फ्रॉम द युज्युअल अडल्ट डोस फॉर अबनॉर्मली लीन और ओबेस पेशंट. ओके, सो त्याच्यामुळे ड्रग डोसेजमध्ये ॲडजस्टमेंट करण्याची गरज आहे. सो त्याच्यामुळेच जो थीन पर्सन आहे त्याला डोस कमी देण्याची गरज आहे आणि खूप जाड पर्सन आहे त्याला डोस जास्त देण्याची गरज आहे. कारण का बॉडीचं वेट आणि किती ड्रग ॲडमिनिस्ट्रेट केलं आहे ह्यांचा रेशो जो आहे तो त्या पर्टिक्युलर ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन त्या पर्टिक्युलर साईटवर पोचण्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ड्रगचं त्याच्यावर अफेक्ट करतं. ओके, सो त्याच्यामुळे आपल्याला बॉडी वेट आणि बॉडी साईज हे फॅक्टर्स आपण कन्सिडर केलेले आहेत. ओके, so generally body weight or size influences the concentration of drug attained at the site of action. Okay, so त्या ड्रग ऑफ जिथे ड्रगच्या ॲक्शनची गरज आहे, साईट ऑफ ॲक्शन ऑफ ड्रग. ओके, सो तिथे ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन किती येईल हे जनरली बॉडी वेट आणि बॉडी साईजवर डिपेंड आहे. ओके, सो द ॲव्हरेज अडल्ट डोस रेफर्स टू इंडिव्हिज्युअल्स ऑफ मीडियम बिल्ड. ओके, सो जनरली ह्याच्यासाठीच ह्या ड्रग डोसच्या कॅल्क्युलेशनसाठीच ॲव्हरेज अडल्ट डोस जे आहे ते कॅल्क्युलेट करणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे ॲव्हरेज वेट आहे जे इंडिव्हिज्युअलचं ते कन्सिडर्ड आपण केलेलं आहे, दॅट इज 70 kg. ओके, सो हिअर यू सी द डिफरंट फॉर्म्युलाज फॉर द कॅल्क्युलेटिंग ऑफ डोस. ओके, सो पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलसाठी किती त्या ड्रगचा डोस एसेन्शियल आहे हे आपण या फॉर्म्युलातून काढू शकतो. ओके, सो 2 टाईपचे फॉर्म्युला आहेत. फर्स्ट फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये बॉडी वेट आहे. ओके, सो एखाद्या पर्सनचं बॉडी वेट माहिती असेल तर आपण त्या पर्सनसाठी किती तर ड्रग रिक्वायर्ड आहे हे आपण काढू शकतो. ओके, किंवा जर पर्टिक्युलर पर्सनचा जर बॉडी सरफेस एरिया आपल्याला माहिती असेल तर त्याच्यावरून सुद्धा आपण त्या पर्सनसाठी किती ड्रग डोस रिक्वायर आहे हे कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, so generally influence the concentration of drug attained at the site of action, that is obese, lean or children. So that's why body weight and body surface area, these 2 criteria get considered. Okay, so first इथे फॉर्म्युला तुम्हाला दिसतोय की ज्याच्यामध्ये बॉडी वेट कन्सिडर केलेलं आहे पेशंटचं. ओके, सो इंडिव्हिज्युअल डोस इज इक्वल टू बॉडी वेट डिवायडेड बाय 70 इंटू
ॲव्हरेज अडल्ट डोस. ओके, सो ॲव्हरेज अडल्ट डोस मीन्स प्रत्येक ड्रगचा जो आहे स्टँडर्ड ॲव्हरेज अडल्ट डोस असतो. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपण इथे घेतलं पॅरासिटामॉल घेतलं तर त्याचा ॲव्हरेज अडल्ट डोस किती असणार आहे 500 mg. ओके, पण तुम्हाला हे पण माहिती आहे की पॅरासिटामॉलची जी टॅबलेट आहे ती 650 mgची सुद्धा आहे. ओके, सो त्याचं मेन रिझन आता तुम्हाला कळलं असेल की जर 500चा ॲव्हरेज डोस आहे त्या ड्रगचा अवेलेबल तर मग 650 कशासाठी ती टॅबलेट बनवली असेल 650 mgची, त्याच्यासाठी हे रिझन आहे. ओके, सो काही इंडिव्हिज्युअल्समध्ये आहे ती पॅरासिटामॉलची क्वांटिटी आहे ती जास्त रिक्वायर्ड आहे. ओके, सो त्याच्यामुळे 650 mgची सुद्धा टॅबलेट पॅरासिटामॉलची फॉर्म्युलेट केली गेली आहे. ओके, सो इथे येलो बॉक्समध्ये तुम्हाला दिसतं आहे की कॅल्क्युलेशन कसं केलं जाईल म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, सपोज आपण बॉडी वेटने जर कॅल्क्युलेट करणार असो डोसचं. ओके, सो आपण पॅरासिटामॉल हेच एक्झाम्पल घेऊन जाऊया. सो सपोज त्या पर्सनचं वेट जे आहे ते 40 kg आहे. ओके, सो त्याच्यामुळे आपल्याला बॉडी वेटच्या इथे 40 kg ही व्हॅल्यू पुट करायची आहे. ओके, 40 kg डिवायडेड बाय 70 kg. ओके, 70 kg काय आहे, इट इज ॲन स्टँडर्ड इंडिव्हिज्युअल ॲव्हरेज वेट. ओके, की जे स्टँडर्ड ठेवलेला आहे. ओके, आणि नेक्स्ट आपल्याला इथे पुट करायचं आहे ॲव्हरेज अडल्ट डोस. ओके, की तोसुद्धा ती व्हॅल्यूसुद्धा आपल्याला माहिती आहे की त्या ड्रगचा ॲव्हरेज डोस किती आहे. ओके, 500 mg आहे. पॅरासिटामॉल आपण घेतलेला आहे 500 mg आहे. ओके, सो इथे तुम्हाला दिसेल जर ह्या व्हॅल्यू पुट करून जर तुम्ही टोटल ड्रग डोस काढला त्या इंडिव्हिज्युअलसाठी तर तो येणार आहे 285 mg. ओके, सो जनरली 40 kg वेट आहे त्या पर्सनला 285 mg एवढाच ड्रग जनरली गरजेचा आहे. ओके, पूर्ण 500 mgची काहीच गरज नाही त्या पर्सनला, तर त्या पर्सनला कितीची गरज आहे 285 mg. ओके, सो 285 mg एवढे ड्रगचे कॉन्सन्ट्रेशन आहे ते डिझायर्ड इफेक्ट त्या पर्सनमध्ये प्रोड्यूस करू शकतं. ओके, असं आपण कोणत्याही किती वेट असलेल्या पर्सनसाठी ड्रग डोस जो आहे तो कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, नेक्स्ट इथे फॉर्म्युला तुम्हाला दिसतो आहे की ज्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल डोस कॅल्क्युलेट केलेला आहे विच इज बेस्ड ऑन बॉडी सरफेस एरिया. ओके, सो बॉडी सरफेस एरिया मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय 1.7. ओके, सो इट इज ॲन स्टँडर्ड बॉडी सरफेस एरिया. ओके, सो जनरली बॉडी सरफेस एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला खाली डुबॉइस फॉर्म्युला दिसतो आहे की ज्याच्यामधून बॉडी सरफेस एरिया आपण कॅल्क्युलेट करू शकतो की जिथे बॉडी वेट इंटू हाईट इंटू 0.007184 ह्या व्हॅल्यू पुट करायच्या त्या पर्सनच्या हाईट आणि वेट आणि मग त्या पर्सनचा बॉडी सरफेस एरिया आपण काढू शकतो. ओके, सो जनरली इथे तुम्हाला 1.7चा बॉडी सरफेस एरिया दिलेला आहे विच इज कन्सिडर्ड ॲज 70 kg ॲज ॲन नॉर्मल स्टँडर्ड वेट. ओके, 70 kg स्टँडर्ड वेट घेतलेला आहे, स्टँडर्ड हाईट घेतलेली आहे आणि मग 1.7 एवढं स्टँडर्ड बॉडी सरफेस एरिया कन्सिडर केलेला आहे. ओके, नंतर आपल्याला ज्या इंडिव्हिज्युअलचा बॉडी सरफेस एरिया काढायचा आहे त्याच्या व्हॅल्यू पुट करायच्या, त्याचं वेट, त्याची हाईट आणि या फॉर्म्युलामध्ये डुबॉइस फॉर्म्युलामध्ये पुट करून आपण बॉडी सरफेस एरिया काढून घ्यायचा. ओके, एकदा आपल्याला बॉडी सरफेस एरिया मिळाला की मग ॲव्हरेज अडल्ट डोस 500 mg त्याच्यामध्ये पुट करायचा आणि मग ते कॅल्क्युलेशन करून आपण बॉडी सरफेस एरियावरून सुद्धा आपण इंडिव्हिज्युअलसाठी डोस काढू शकतो. ओके, सो त्याच्यामुळे बॉडी वेट आणि बॉडी सरफेस एरिया हे दोन फॅक्टर्स आहेत विच इज जनरली मोर इम्पॉर्टंट इन केस ऑफ ड्रग ॲक्शन्स. ओके, सो त्या पर्टिक्युलर ड्रगची ॲक्शन डिझायर्ड मिळण्यासाठी आपल्याला बॉडी वेट आणि बॉडीची साईज दॅट इज बॉडी सरफेस एरिया हे दोन्ही जे फॅक्टर्स आहेत ते फार एसेन्शियल आहेत कारण का त्यांचा जो डायरेक्ट त्यांचा जो इफेक्ट आहे विच इज ऑन ड्रग ॲक्शन. ओके, सो नेक्स्ट आपल्याला फॅक्टर बघायचा आहे दॅट इज एज. ओके, सो एज इज द अनदर इम्पॉर्टंट फॅक्टर दॅट अफेक्टिंग द ड्रग ॲक्शन्स. ओके, सो जनरली चिल्ड्रन्स आर मोर सेन्सिटिव्ह टू CNS depressant drugs. Okay, while at the same time can tolerate the relatively large doses of digitalis, ethanol, belladonna on the basis of their body weight in comparison with that of the adults. Okay, so जेव्हा चिल्ड्रन्स आणि अडल्ट्सचं आपण कंपॅरिझन करू तेव्हा आपल्याला हे तरी माहिती आहे की चिल्ड्रन्सचं एज फार कमी असतं ॲज कम्पेअर टू अडल्ट्स. ओके, सो चिल्ड्रन्स जे आहेत ते जर त्यांना जर CNS डिप्रेसंट्स ड्रग जर जे इफेक्ट दाखवतात विच इज मोर सेन्सिटिव्ह. ओके, सो कमी कॉन्सन्ट्रेशनमध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये टॉक्झिक इफेक्ट दिसण्याचे चान्सेस जास्त आहेत चिल्ड्रन्समध्ये. त्याचं रिझन काय आहे तर चिल्ड्रन्स जे आहेत ते CNS डिप्रेशन ड्रगसाठी खूप सेन्सिटिव्ह आहेत. ओके, व्हाईल जर दुसरे जर आपण ड्रग बघितले ते सांगितले दॅट इज डिजिटालिस, इथॅनॉल, बेलाडोना. ओके, ह्यासारखे जर ड्रग आपण बघितले तर त्याच्यासाठी
चिल्ड्रन्स जे आहेत ते मोर टॉलरेटेड. ओके, म्हणजे जास्त डोस ते टॉलरेट करू शकतात. ओके, म्हणजे जरी सपोज आपण इथेनॉल त्यांना ॲडमिनिस्ट्रेट केला तरी कोणतेही टॉक्झिक इफेक्ट ते प्रोड्यूस करत नाहीत. ओके, सो जर अडल्टशी जर त्यांचं कंपॅरिझन केलं तर मग चिल्ड्रन्स आहेत विच इज मोर सेन्सिटिव्ह टू सीएनएस डिप्रेशन ड्रग अँड मोर टॉलरेट ड्रग्स लाईक डिजिटॅलिस, इथेनॉल अँड बेलाडोना लाईक ड्रग. ओके, सो इन्फंट्स बिलो 1 year are devoid of enzyme that calculating the optimum dosage for the infants. Okay, so generally infants जे आहेत, infants means एक खूप स्मॉल बेबी असतात. ओके, नुकतंच जन्मलेलं बाळ. ओके, सो असे जे बाळं आहेत त्यांच्यामध्ये ऑलरेडी ज्या बॉडीच्या डिफरंट सिस्टीम आहेत, डिफरंट ऑर्गन सिस्टीम आहेत त्या डेव्हलपिंग स्टेजमध्ये असतात. बरोबर आहे ना. लहान मुलं आहेत त्यांच्यामध्ये जे हार्मोन्स आहेत, एन्झाईम्स आहेत ते टोटली डेव्हलप झालेले नसतात. ओके, सो त्याच्यामुळे काय काय एन्झाईम्स आहेत ते त्या बेबीजमध्ये डिवॉइड्स असतात, मीन्स ॲब्सेन्स असतात. ओके, सो अशा बेबीजसाठी जेव्हा आपण एखादा ड्रग जेव्हा ॲडमिनिस्ट्रेट करणार आहोत त्या बेबीला तेव्हा त्या ड्रगचा डोस जो आहे तो कॅल्क्युलेट करणं हे फार गरजेचं असतं. ओके, कारण का ऑलरेडी एन्झाईम ॲब्सेंट असतात, रिसेप्टार्सची क्वांटिटी ॲब्सेंट असते, कमी असते. सो त्याच्यामुळे ड्रगची ॲक्शन्स आहे ती जर डिझायर्ड आपल्याला ठेवायची असेल, कोणतेही टॉक्झिक इफेक्ट त्या ड्रगचे आपल्याला नको असतील तर त्याची जी क्वांटिटी आहे ती ऑप्टिमम लेवलपर्यंत ठेवणं गरजेचं आहे. ओके, सो त्याच्यासाठी इन्फंट्ससाठी पण डिफरंट फॉर्म्युले आपण पुढे जाऊन बघणार आहोत, इन डिटेल डिस्क्राईब करणार आहोत की डिफरंट फॉर्म्युलेज आहेत की त्याचं बॉडी वेट आणि त्याचं एज ह्याच्यावरून त्या इन्फंट्ससाठी त्या पर्टिक्युलर ड्रगचा डोस हा कॅल्क्युलेट करून मग ॲडमिनिस्ट्रेट केला जातो. ओके, सो त्याच्यामुळे काय होतं की ड्रगचे जी डिझायर्ड ॲक्शन आहे ती मिळते आणि कोणतेही टॉक्झिक इफेक्ट त्या ड्रगचे त्या इन्फंट्सवर मिळत नाहीत. ओके, सो दस द डोसेज ऑफ चिल्ड्रन्स इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ देअर बॉडी वेट ॲज वेल ॲज एज. ओके, सो जनरली चिल्ड्रन्स जे आहेत विच इज इन कॅटेगरी ऑफ इन्फंट्स चिल्ड्रन्स. ओके, सो त्या कॅटेगरीमधले जे चिल्ड्रन्स आहेत त्याच्यासाठी ड्रग डोस हा कॅल्क्युलेट केला जातो ऑन द बेसिस ऑफ देअर वेट आणि एज. ओके, सो there are number of methods by which the dose of child can be calculated from the adult dose. Okay, so adult dose जो आहे स्टँडर्ड अडल्ट डोस त्याच्यावरून डिफरंट एज ग्रुपमधल्या चिल्ड्रन्ससाठी आपण ड्रग डोस कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, त्याच्यासाठी डिफरंट फॉर्म्युलेज आहेत. इथे दिसते तुम्हाला यंग्स फॉर्म्युला, डिलिंग्स फॉर्म्युला, फ्राइड्स फॉर्म्युला, कावलिंग्स फॉर्म्युला. ओके, सो दीज आर द डिफरंट फॉर्म्युलाज थ्रू विच विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युलाज वी विल कॅल्क्युलेट द ड्रग डोस फॉर दॅट children. Okay, so first formula that is Young's formula. So तुम्हाला इथे दिसते Young's formula आहे which is generally used for calculating the dose for children under 12 years age. Okay, so 12 वर्षाखालची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी डोस कॅल्क्युलेट करण्यासाठी जनरली Young's formula यूज केला जातो. ओके, सो Young's formula काय आहे बघा इथे. डोस फॉर अ चाइल्ड इज इक्वल टू एज इन इयर्स डिवायडेड बाय एज इन इयर्स प्लस 12 इंटू अडल्ट डोस. ओके, सो अडल्ट डोस काय आहे, इट इज अन स्टँडर्ड व्हॅल्यू. ओके, आपल्याकडे असणार काय आहे, अडल्ट डोस आपल्याकडे स्टँडर्ड व्हॅल्यू असणार आहे. एज इन इयर्स त्या मुलाचं किती वय आहे ते डिवायडेड बाय एज इन इयर्स प्लस 12 आणि मग त्याला मल्टिप्लाय करायचं आहे अडल्ट डोसने. ओके, ह्याने जी व्हॅल्यू मिळणार आहे विच इज अन डोस फॉर दॅट चिल्ड्रन. ओके, सो त्या वर्षाच्या मुलाला तेवढा डोस त्या ड्रगचा हा बेनिफिशियल असणार आहे. ओके, सो जनरली यंग्स फॉर्म्युला जो आहे तो 12 वर्षाखालील मुलांसाठी ड्रग डोस कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज केला जातो. ओके, नेक्स्ट आपण बघितलं तर इथे डिलिंग्स फॉर्म्युला आहे. ओके, सो डिलिंग्स फॉर्म्युला विच इज यूज्ड फॉर द कॅल्क्युलेटिंग द डोसेस फॉर चिल्ड्रन इन बिटवीन 4 to 20 years. ओके, सो 4 वर्ष ते 20 वर्ष ह्या वयोगटातली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी डोस कॅल्क्युलेट करण्यासाठी डिलिंग्स फॉर्म्युला यूज केला जातो. ओके, सो दिस फॉर्म्युला इज कन्सिडर्ड बेटर बिकॉज इट इज इझियर अँड क्विक टू कॅल्क्युलेट द डोस. ओके, सो जनरली हा जो फॉर्म्युला आहे विच इज अन बेटर फॉर्म्युला फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ डोस आणि इझियर आहे आणि क्विक आहे. ओके, सो जनरली फॉर्म्युला काय आहे बघा. डोस फॉर द चाइल्ड इज इक्वल टू एज इन इयर्स डिवायडेड बाय 20 इंटू अडल्ट डोस. ओके, सो जनरली 4 ते 20 वर्ष या वयोगटातला जर चिल्ड्रन असेल तर त्याचा डोस जो आहे तो डिलिंग्स फॉर्म्युलाने कसा काढायचा आपल्याला, तर एज इन इयर्स
डिवायडेड बाय 20 इंटू अडल्ट डोस. ओके, अडल्ट डोस ही स्टँडर्ड व्हॅल्यू असणार आहे. एज इन इयर्स किती वय आहे त्या बाळाचं डिवायडेड बाय 20. ओके, आणि त्याला मल्टिप्लाय आपण करणार आहोत अडल्ट डोसने. ओके, सो ह्या फॉर्म्युलाने आपण 4 ते 20 वयोगटातले मुलं जे आहेत त्यांच्यासाठीचा डोस कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, नेक्स्ट फॉर्म्युला दॅट इज फ्राईड्स फॉर्म्युला. सो दिस फॉर्म्युला इज यूज्ड फॉर कॅल्क्युलेटिंग ऑफ डोस फॉर इन्फंट्स अप टू 2 years. ओके, सो 2 वर्षापर्यंत जी मुलं आहेत त्यांचा डोस कॅल्क्युलेट करण्यासाठी फ्राईड्स फॉर्म्युला यूज होतो. सो ही फॉर्म्युला काय आहे बघा, डोस फॉर द इन्फंट्स इज इक्वल टू एज इन मंथ्स डिवायडेड बाय 150 इंटू अडल्ट डोस. ओके, सो किती महिन्याचं बाळ आहे ते त्याला डिवाइड करायचं 150ने इंटू द स्टँडर्ड अडल्ट डोस. ओके, सो त्या ड्रगचा जो काय अडल्ट डोस आहे त्याने मल्टिप्लाय करायचं आहे. इथे मग त्या इन्फंट्सचा आपल्याला डोस मिळणार आहे किती रिक्वायर्ड आहे. ओके, सो दीज आर सम फॉर्म्युलाज विच इज एसेन्शियल टू कॅल्क्युलेट द डोस इंटू द चाइल्ड्स. ओके, सो जनरली चाइल्ड्समध्ये आपण बघितलेलं आहे की त्यांच्यामध्ये जे ऑर्गन सिस्टीम्स आहेत त्या डेव्हलप झालेल्या नसतात, लॅक ऑफ एन्झाईम्स असतात, हार्मोन्स लॅक ऑफ असतात, रिसेप्टर्सची क्वांटिटी तेवढी नसते. सो त्याच्यामुळे जर आपण ॲव्हरेज अडल्टला जो डोस देतो तो जर चाइल्डला दिला तर त्याचे टॉक्झिक इफेक्ट चाइल्डवर दिसण्याचे चान्सेस खूप आहेत. ओके, सो त्याच्यामुळे चाइल्ड्समध्ये गरजेचं आहे की त्याचं डोस कॅल्क्युलेशन जे आहे ते त्याच्या एजनुसार आणि त्याच्या बॉडी वेटनुसार करणं फार गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे द एजेड इंडिव्हिज्युअल्स. ओके, सो द एजेड इंडिव्हिज्युअल्स ॲडमिनिस्टर्ड ड्रग डोसेज शुड बी सिलेक्टेड केअरफुली. ओके, सो जे एल्डरली पेशंट्स आहेत, ओके, खूप म्हातारे जे पेशंट्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा ड्रगचं डोस सिलेक्ट करणं हे फार केअरफुली करावं लागतं. त्याचं मेन रिझन इथे तुम्हाला दिसतं इन एल्डरली पर्सन ड्यू टू देअर normal dosage as and given in the adults due to their inability to metabolize the drug, their normal doses as given in the adults may prove fatal. ओके, सो जनरली काय असतं जसं आपलं वय जसं आपलं वाढत जातं तशा आपल्या ऑल ज्या बॉडी सिस्टीम्स आहेत त्यांचं कामसुद्धा स्लो होत जातं. ओके, तसं आपल्या बॉडीमध्ये जे मेटाबोलाइज करायचं डायजेशन करायची जी सिस्टीम आहे त्याचं कामसुद्धा कमी होत जातं. ओके, सो त्याच्यामुळे जसं वय वाढत जातं एजेड जे पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये ड्रगचं मेटाबॉलिझम करायची कॅपॅसिटी जी आहे ती कमी असते. ओके, सो त्याच्यामुळे जर ड्रगचं मेटाबॉलिझम झालं नाही तर ड्रग ॲज सच तसाच बॉडीमध्ये साठून राहणार आहे. ओके, त्या ड्रगचं ॲक्युम्युलेशन होणार आहे, ड्रग बॉडीतून एलिमिनेट होणार नाही. ओके, सो त्याच्यामुळे त्याचे खूप टॉक्झिक इफेक्ट जे आहेत ते त्या एजेड पर्सनच्या बॉडीवर दिसणार आहेत. ओके, सो त्याच्यामुळे ह्या सगळ्या फॅक्टर कन्सिडर करून त्यांच्यासाठी ड्रग डोस जो आहे तो मिनिमम कॅल्क्युलेट और सिलेक्ट केला जातो. ओके, का तर त्याचे टॉक्झिक इफेक्ट त्यांच्या बॉडीवर पडू नये म्हणून. ओके, सो त्याच्यामुळे जनरली जर आपण चाइल्ड आणि जर एजेड पेशंटचा जर विचार केला ॲज कम्पेअर टू अडल्ट इंडिव्हिज्युअल तर ह्या दोन एज ग्रुपचे जे पर्सन्स आहेत चाइल्ड आणि एजेड पर्सन जे आहेत ह्या एज ग्रुपच्यासाठी मोर प्रिकॉशन्स घ्यावे लागतात व्हाईल सिलेक्टिंग अ ड्रग डोस. ओके, सो त्याच्यामुळे हे सगळे फॅक्टर आपण कन्सिडर करणं फार गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट फॅक्टर आपल्याला बघायचं आहे दॅट इज सेक्स. ओके, सो जनरली फिमेल्स हॅव स्मॉलर बॉडी साईज अँड रिक्वायर्ड डोसेस आर लोअर. ओके, सो जनरली सेक्स जर आपण कम्पेअर केले फिमेल मेल जनरली फिमेल जे आहेत त्यांची जी बॉडी साईज आहे ती स्मॉल आहे ॲज कम्पेअर टू मेल. ओके, सो त्याच्यामुळे फिमेलमध्ये जे ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन आहे विच रिक्वायर्ड इन लोअर कॉन्सन्ट्रेशन कमी कॉन्सन्ट्रेशन ड्रगचं लागतं. ओके, सो जनरली ड्रग्स दॅट प्रोड्युसिंग द पेल्विक कंजेशन्स. ओके, सो असे ड्रग्स की जे पेल्विक कंजेशन प्रोड्यूस करतात विच इज जनरली पर्गेटिव्ज. ओके, पर्गेटिव्ज ड्रग्स आहेत. नंतर ड्रग्स विच हॅविंग अ स्टिम्युलंट इफेक्ट ऑन द युटेरस. ओके, सो युटेरसवर जर स्टिम्युलंट इफेक्ट ते दाखवत असतील तर तसे ड्रग्स और फिटसवर जर त्यांचा काही स्टिम्युलंट इफेक्ट असेल असे ड्रग्स वी शुड नॉट बी गिवन टू मेन्स्ट्रुएटिंग अँड प्रेग्नेंट लेडीज. ओके, सो जनरली जर फिमेलमध्ये आपण मेन्स्ट्रुएशन आणि प्रेग्नन्सी ह्या जर कन्सिडर केली मेन्स्ट्रुएशन आणि प्रेग्नन्सी तर त्याच्यामध्ये असे जे ड्रग्स आहेत विच अफेक्ट्स ऑन द पेल्विक
ओके, पेल्विकवर किंवा युटेरसवर ह्या जर ह्यांच्यावर जर अफेक्ट होणारे, फिटसवर जर अफेक्ट करणारे जे ड्रग्स आहेत ते आपण मेन्स्ट्रुएशन आणि प्रेग्नन्सी ह्या कंडिशनमध्ये नाही देऊ शकत. ओके, सो हे सुद्धा फॅक्टर्स त्याच्यामुळे स्टडी करणं फार गरजेचं आहे. ओके, सो ड्रग्ज लाईक मॉर्फिन विच क्रॉसेस द प्लॅसेंटल बॅरियर. ओके, सो इथे आपण एक एक्झाम्पल बघूया की मॉर्फिनसारखा जर ड्रग असेल तर तो काय करतो आहे, प्लॅसेंटल बॅरियर आहे. ओके, प्लॅसेंटल ब्लड बॅरियर तो काय करतो आहे, क्रॉस करतो आहे. ओके, सो जनरली प्लॅसेंटल बॅरियर हा प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे फिटसला प्रोटेक्शनसाठी जनरेट झालेला असतो. ओके, सो तो शक्यतो कोणताही ड्रग इझिली क्रॉस करत नाही, त्याच्यामुळे त्याचे जे टॉक्झिक इफेक्ट आहेत ते फिटसवर दिसत नाहीत. ओके, पण असे काही काही ड्रग्स आहेत की जे प्लॅसेंटल बॅरियर क्रॉस करण्याची त्यांच्याकडे कॅपॅसिटी असते. जसं की आता आपण बघतोय की मॉर्फिन लाईक ड्रग आहे. ओके, सो तो काय करतो आहे, प्लॅसेंटल बॅरियर क्रॉस करून तो जो फिटस आहे त्याचं रेस्पायरेशन डिप्रेस करतो आहे. ओके, मीन्स तो फिटल आहे तो इझिली श्वासोच्छ्वास घेऊ शकत नाही आहे. ओके, सो त्याच्यामुळे त्याचं लिथल इफेक्ट, टॉक्झिक इफेक्ट त्या फिटलवर पडणार आहेत. ओके, सो त्याच्यामुळे प्रेग्नेन्सीसारख्या कंडिशनमध्ये आपण ड्रग सिलेक्ट करताना व्हेरियस प्रिकॉशन्स घेणं फार गरजेचं आहे. ओके, सो इट इज ॲडवायजेबल नॉट टू प्रिस्क्राईब एनी ड्रग्स ड्युरिंग द प्रेग्नेन्सी एक्सेप्ट दोज एसेन्शियल टू मेंटेन प्रेग्नेन्सी. ओके, सो जनरली प्रेग्नेन्सीची जेव्हा स्टेट सुरू असते फिमेलमध्ये तेव्हा जनरली तिला कोणतीही ड्रग थेरपी दिली जात नाही. जिथपर्यंत गरज नाही आहे तिथपर्यंत जनरली तिला जे आहे ते प्रेग्नन्सी मेंटेन करण्यासाठी जेवढ्या एसेन्शियल मेडिसिन्स आहेत, ओके, फॉलिक ॲसिड लाईक सप्लिमेंट्स वगैरे अशा जे सप्लिमेंट्स आहेत, टॉनिक्स आहेत त्याचीच थेरपी दिली जाते. ओके, की जे प्रेग्नन्सीला बेनिफिशियल आहे. ओके, सो बिसाइड्स दिस द सब्जेक्टिव्ह इफेक्ट ऑफ सर्टन ड्रग्स डिफर इन टू सेक्सेस. ओके, सो असे खूप ड्रग्स आहेत की ज्याचे इफेक्ट जे आहेत ते सेक्सवर डिपेंड आहेत. ओके, सो इथे आपण एक्झाम्पलमध्ये बघूया, दॅट इज डिगॉक्झिन इज मेंटेनन्स थेरपी ऑफ हार्ट फेल्युअर. ओके, सो जनरली डिगॉक्झिन हा जो ड्रग आहे तो जनरली हार्ट फेल्युअर पेशंटमध्ये मेंटेनन्ससाठी दिला जातो. ओके, बट त्याचा जो मॉर्टॅलिटी रेट जर आपण कम्पेअर केला तर तो फिमेलमध्ये जास्त आहे ॲज कम्पेअर टू द मेल. ओके, मॉर्टॅलिटी इन द सेन्स कॉजेस डेथ. ओके, नेक्स्ट आपण बघितलं तर बीटा ब्लॉकर्स आहेत, मिथाईल डोपा आहे, डायुरेटिक्स आहे. ओके, विच कॉजेस द सेक्शुअल फंक्शन्स इंटरफेरन्सेस इन मेल्स. ओके, जनरली मेल्समध्ये जर बीटा ब्लॉकर्स, मिथाईल डोपा आणि डायुरेटिक्स ह्या कॅटेगरीचे जे ड्रग त्यांनी जर ॲडमिनिस्टर्ड केले तर त्याचा जो इफेक्ट आहे तो काय आहे, त्यांचे जे सेक्शुअल फंक्शन्स आहेत ते इंटरफिअर होतात. ओके, त्यांच्यामध्ये चेंजेस होतात. ओके, नेक्स्ट आपण बघितलं तर गायनेकोमास्टिया लाईक कंडिशन्स. ओके, विच इज ॲन ॲडवर्स ड्रग रिॲक्शन ऑफ मेटोक्लोप्रामाइड अँड क्लोरप्रोमाझिन कीटोकोनाझोल. ओके, सो हे जे ड्रग्स आहेत ते जनरली गायनेकोमास्टिया हा इफेक्ट प्रोड्यूस करतात. ओके, सो गायनेकोमास्टिया इट इज नथिंग बट द जनरली मेल्स जे आहेत त्यांच्यामध्ये ब्रेस्ट साईज आहे ती इन्क्रीज होते. ओके, सो गायनेकोमास्टिया इट इज नथिंग बट इन्क्रीज इन द ब्रेस्ट साईज ऑफ मेल्स. ओके, सो जनरली मेल्समध्ये हार्मोनल चेंजेस होतात दॅट रिझल्ट्स इन टू द गायनेकोमास्टिया. ओके, सो जनरली मेटोक्लोप्रामाइड, क्लोरप्रोमाझिन आणि कीटोकोनाझोल्स. ओके, लाईक जे ड्रग्स आहेत ते जनरली गायनेकोमास्टिया प्रोड्यूस करतात. ओके, सो मेलमध्ये जर हे ड्रग दिले तर त्याचा इफेक्ट काय होणार आहे, एनलार्ज इन टू द साईज ऑफ ब्रेस्ट ऑफ मेल. ओके, नेक्स्ट आपण बघितलेलं आहे दॅट इज प्रेग्नन्सी. ओके, सो प्रेग्नन्सी आपण इन ब्रीफ बघितलेलं आहे. मेन्स्ट्रुएटिंग फेजमध्ये आणि प्रेग्नन्सी फेजमध्ये ड्रगचे इफेक्ट कसे असू शकतात. ओके, सो प्रेग्नन्सीच्या फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये की जिथे प्लॅसेंटल बॅरियर डेव्हलप झालेला नसतो. ओके, सो त्याच्यामुळे मोर प्रिकॉशन्स घ्यावी लागते कोणताही ड्रग ॲडमिनिस्टर्ड करताना. ओके, सो जनरली फिमेल्स बॉडी साईज जनरली फिमेलची जी बॉडी साईज आहे ती कमी असते, त्याच्यामुळे ड्रग डोस आहे तो कमी प्रिस्क्राईब केला जातो. ओके, टेस्टेस्टेरॉन द रेट ऑफ बायोट्रान्सफॉर्मेशन ऑफ ड्रग. ओके, सो जनरली टेस्टेस्टेरॉन हा जो ड्रग आहे तो काय आहे, बायोट्रान्सफॉर्मेशन मीन्स मेटाबॉलिझमचा जो रेट आहे तो इन्क्रीज करतो. ओके, नेक्स्ट आपण बघायचं दॅट इज डिक्रीज इन द मेटाबॉलिझम ऑफ सम ड्रग्स इन द फिमेल लाईक डायझेपाम. ओके, सो जनरली फिमेल्समध्ये जर डायझेपामची थेरपी सुरू असेल तर त्याचे फिमेल्समध्ये काय आहे, त्याचा मेटाबॉलिझम रेट जो आहे तो लेस आहे. ओके, सो त्याच्यामुळे मेटाबॉलिझम रेट लेस असल्यामुळे काय होणार आहे,
तो जो ड्रग आहे डायजेपाम तो फिमेलमध्ये जर आपण जास्त ॲक्युम्युलेट होणार आहे, साचून राहणार आहे, कारण का त्याचा मेटाबॉलिझम रेट कमी आहे, म्हणजे त्याचा एलिमिनेशन रेटसुद्धा कमी येणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे जर आपण एखादा डोस फिमेलला डायजेपामचा देतो आहे आणि तेवढाच डोस जर आपण मेलला देतो आहे तर फिमेल्समध्ये त्याचे टॉक्झिक इफेक्ट जास्त आपल्याला दिसणार आहे, कारण का फिमेल्समध्ये त्याचा जो मेटाबॉलिझम रेट आहे तो कमी आहे. ओके, females are more susceptible to autonomic drugs like estrogen inhibits cholinesterase. ओके, सो ऑटोनॉमिक सिस्टीमवर जे ॲक्ट होणारे ड्रग्स आहेत ओके ते जनरली फिमेल्स बॉडी जे असते विच इज मोर सेन्सिटिव्ह टू दोज ड्रग. ओके, सो इथे फॉर एक्झाम्पल दिलं आहे इस्ट्रोजन इनिबिट्स कोलिनिस्टरेज. ओके, सो ऑटोनॉमिक सिस्टीमवर जे ॲक्ट होणारे जे ड्रग्स आहेत विच इज मोर ससेप्टिबल टू फिमेल्स. ओके, सो इस्ट्रोजन विच इनिबिट्स द कोलिनिस्टरेज. जनरली कोलिनिस्टरेज ह्याची जी ॲक्टिव्हिटी आहे ती जनरली इस्ट्रोजन तो काय करतो, डिमिनिश करतो और इनिबिट करतो. ओके, नेक्स्ट इज दॅट गायनोकोमास्टिया इज ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स ऑकरिंग ओनली इन मेन. ओके, हे आपण बघितलेलं आहे प्रिव्हियस स्लाईडमध्ये की जनरली मेटाक्लोप्रोपामाइड, क्लोरप्रोमाझिन आणि डिजिटॅलिस ह्या कॅटेगरीचे ड्रग्ज आहेत विच जनरली प्रोड्युसेस द ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स लाईक गायनॅकोमॅस्टिया विच इज जनरली इन मेन. ओके, मेनमध्ये जनरली गायनोकोमास्टिया हा ॲडवर्स इफेक्ट मिळतो काही ड्रगचा. ओके, नेक्स्ट आपण बघितलं दॅट इज अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स. ओके, सो ड्रग्ज लाईक क्लोनिडिन, बीटा ब्लॉकर्स, डायुरेटिक दॅट इंटरफिअर विथ सेक्शुअल फंक्शन इन मेल. ओके, हे सुद्धा आपण प्रिव्हियस स्लाईडमध्ये डिस्क्राईब बघितलेलं आहे इन डिटेल की काही ड्रग्स आहेत विच इज अँटी हायपरटेन्सिव्ह कॅटेगरी की जे मेलमध्ये जे आहे ते सेक्स फंक्शन्स आहेत ते अल्टर करतात. ओके, सो असे डिफरंट ड्रग्स आहेत की जनरली पर्टिक्युलर सेक्सवर त्यांची पर्टिक्युलर ॲक्शन आहे. ओके, सो त्याच्यामुळे पर्टिक्युलर आपल्याला सेक्सला जर आपण कोणता ड्रग जर प्रिस्क्राईब करणार असू त्या कॅटेगरीचा तर त्याच्यामध्ये त्या ड्रग्सचा इफेक्ट जो आहे त्या डोस किती रिक्वायर्ड आहे ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलसाठी ड्रग जो आहे तो डोस कॅल्क्युलेट करून प्रिस्क्राईब केला जातो. ओके, सो हे इफेक्ट्स आहेत पर्टिक्युलर सेक्सचे त्या पर्टिक्युलर ड्रग ॲक्शनवर. ओके, नेक्स्ट आपल्याला इथे बघायचं आहे रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, सो ॲज द रेट अँड एक्सटेंट ऑफ ॲब्सॉर्प्शन डिफर्स विथ द रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन दिस फॅक्टर शुड ऑल्सो बी टेकन इन टू अकाउंट वाईल कन्सिडरिंग द डोसेज ऑफ ड्रग. ओके, सो जनरली आपल्याला माहिती आहे की कोणत्या रूटने आपण तो ड्रग ॲडमिनिस्ट्रेट करणार आहोत त्याच्यावर डिपेंड आहे त्या ड्रगचं रेट अँड एक्सटेंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, किती रेटने आणि किती एक्सटेंटमध्ये त्या ड्रगचं ॲब्सॉर्प्शन होणार आहे विच इज डिपेंड ऑन द रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग. ओके, सो आपण ऑलरेडी हा चॅप्टर इन ब्रीफ बघितलेला आहे. आपल्याला माहिती आहे की जे ड्रग्स त्यांची डायरेक्ट एंट्री जी सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये होते ज्या रूटने तर ते ड्रग जे आहेत ते मॅक्झिमम बायो अवेलेबिलिटी दाखवतात आणि त्याच्यामुळे त्यांची ॲक्शन जी आहे डिझायर्ड इफेक्ट आहे तो आपल्याला मॅक्झिमम मिळतो. ओके, सो कोणत्या रूटने आपण ॲडमिनिस्ट्रेट करतो आहे त्याच्यावर डिपेंड आहे त्या ड्रगची किती ॲक्शन आपल्याला मिळणार आहे. ओके, इंजेक्शन रूटने आपण जे पण ड्रग घेणार आहोत ते आपण त्यांची जी ॲक्शन आहे ती फास्ट आहे ॲज कम्पेअर टू ओरलने आपण घेणार आहे त्याच्यासाठी त्या ड्रगची ॲक्शन मिळायला वेळ लागणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे कोणत्या रूटने आपण ड्रग ॲडमिनिस्ट्रेट करतो आहे हे त्या ड्रगची ॲक्शन अफेक्ट करू शकते. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपण इथे बघितलं जर आपण पॅरासिटामॉलची टॅबलेट घेतली ॲट अ टाईम दुसऱ्या इंडिव्हिज्युअलला आपण पॅरासिटामॉलचं इंजेक्शन दिलं. ओके, सो दोन्ही कंडिशनमध्ये कोणत्या ड्रगची ॲक्शन कोणत्या फॉर्म्युलेशनची ॲक्शन आपल्याला फास्ट मिळणार आहे तर पॅरासिटामॉल इंजेक्शनची. का तर ते पॅरासिटामॉल इंजेक्शन आहे ते त्याची डायरेक्ट एंट्री थ्रू इंजेक्शन रूटने दिल्यामुळे ब्लडमध्ये त्याची डायरेक्ट एंट्री होणार आहे आणि त्याची जी डिझायर्ड ॲक्शन आहे ती मिळायला सुरुवात होणार आहे. ओके, गोळी घेतल्यानंतर फर्स्टली तो फार्माकोकायनेटिक पॅरामीटर अंडर जाणार आहे आणि मग तो त्याची फार्माकोडायनामिक ॲक्शन दाखवणार आहे आणि त्याच्यामध्ये पण हे आहे की जर फर्स्ट पास इफेक्ट मेटाबॉलिझम आहे, टिश्यू बाइंडिंग आहे, प्रोटीन बाइंडिंग आहे, फ्री फॉर्ममध्ये ड्रग रिलीज राहतो बॉडीमध्ये. सो हे सर्टन फॅक्टर्स आहेत की त्याच्यामुळे ड्रगचं जी काहीच क्वांटिटी आहे ती त्या साईट ऑफ ॲक्शनला जाते आणि मग त्या ड्रगचा इफेक्ट मिळायला सुरुवात होते. ओके, सो इट हॅज बीन ऑब्झर्व्ड दॅट IV dose of drug is smaller than subcutaneous which is in turn smaller than oral dose. ओके, म्हणजे इथे काय सांगितलेलं आहे जर एखादा ड्रग आपण IV सबक्युटॅनियस आणि ओरल रूट जर देणार असू तर इंट्रावेनस रूटने त्या ड्रगचा डोस आहे तो खूप
कमी असणार आहे. ओके, आणि सबक्युटॅनियसने जर आपण तोच ड्रग देणार असू तर त्याचा डोस जो आहे तो आय व्हीपेक्षा थोडा जास्त असणार आहे. ओके, ओरलमध्ये जर तोच ड्रग ॲडमिनिस्ट्रेट करणार असू तर ओरलमध्ये तर त्याची क्वांटिटी सबक्युटॅनियसपेक्षा सुद्धा जास्त रिक्वायर्ड आहे. ओके, त्याचं मेन रिझन हे आहे की आय व्हीने ड्रगची एंट्री डायरेक्ट ब्लड स्ट्रीममध्ये होणार आहे. सबक्युटॅनियसने दिला तर त्याची एंट्री जी आहे ती सबक्युटॅनियस टिश्यूमध्ये होणार आहे आणि मग त्याची एंट्री जी आहे ती ब्लड स्ट्रीममध्ये होणार आहे. राईट, आणि जर ओरलने केला तर तो फार्माकोकायनेटिक प्रोसेस अंडर जाऊन मग साईट ऑफ ॲक्शनला जाणार आहे डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर. ओके, सो ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जे आहे ते ब्लडचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते तेवढ्या डिझायर्ड कॉन्सन्ट्रेशनने साईट ऑफ ॲक्शनला पोचू शकत नाही आहे. ओके, पण जर आपण आय व्ही रूटने ड्रग दिला असेल तर 100% ड्रग जो आहे तो डायरेक्ट सर्क्युलेशनमध्ये जाणार आहे आणि 100% ड्रगचं जे साईट ऑफ ॲक्शनच्या इथे जाऊन पोचणार आहे आणि त्याचा मॅक्झिमम इफेक्ट आपल्याला मिळणार आहे. ओके, सो दिस इज पर्टिक्युलरली ट्रू विथ द ड्रग लाईक मॉर्फिन अँड डिगॉक्झिन. ओके, सो जनरली आपण फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया की मॉर्फिन आणि डिगॉक्झिन आहे ते जर आय व्ही डोसने द्यायचं झालं तर कमी क्वांटिटी लागते. सबक्युटेनियस रूटने द्यायचं झालं तर त्याच्यापेक्षा थोडी क्वांटिटी जास्त लागणार आहे आणि जर ओरलने द्यायचं झालं तर त्याच्यापेक्षा लार्ज डोस रिक्वायर आहे. ओके, सो रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनसुद्धा अफेक्ट करतो ऑन द ड्रग ॲक्शन. ओके, कसा अफेक्ट करतो ते आपण बघितलेलं आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला फॅक्टर बघायचा आहे दॅट इज टाईम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, सो जनरली टाईम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन इज द अनदर इम्पॉर्टंट फॅक्टर विच जनरली अफेक्टिंग टू द ड्रग ॲक्शन्स. ओके, सो मेडिसिन्स आर युजली टेकन आफ्टर मील to reduce the risk of gastric irritation, but this delays the drug action as the drugs are better absorbed on empty stomach. Okay, सो जनरली मेडिसिन्स आर युजली टेकन आफ्टर मील्स. ओके, सो जनरली आपण जी मॅक्झिमम औषधं घेतो ती जनरली जेवल्यानंतर घेतो, बरोबर आहे ना. सो टू रिड्यूस द रिस्क ऑफ गॅस्ट्रिक इरिटेशन. ओके, सो मेन पर्पज हा आहे त्याचा की जी आय ट्रॅकचं जे इरिटेशन आहे ते रिड्यूस झालं पाहिजे. ओके, सो त्या ड्रगचा कोणताही इरिटंट इफेक्ट जी आय ट्रॅकवर दिसता कामा नये ह्याच्यासाठी आपण जनरली मॅक्झिमम्स ड्रग जे आहेत ते आफ्टर मील घेतो. ओके, बट दिस डिलेज द ड्रग ॲक्शन ॲज द ड्रग्स आर बेटर ॲब्झॉर्ब्ड ऑन एम्प्टी स्टमक. ओके, सो जनरली ड्रग्स आहेत ते रिकाम्या पोटी जास्त त्यांचं ॲब्झॉर्प्शन होतं. ओके, पण त्यांचा इरिटंट इफेक्टसुद्धा जी आय ट्रॅक्टवर दिसू शकतो आणि तो इरिटंट इफेक्ट आपण मिनिमाइज करण्यासाठी जनरली ड्रग जो आहे तो आफ्टर मील ॲडमिनिस्ट्रेट करतो. ओके, so far the desired action certain drugs are given on empty stomach before meals. ओके, पण जनरली काही काही असे ड्रग्स आहेत की जे जनरली एम्प्टी स्टमकवरच घ्यावे लागतात. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर अँटासिड्स आहेत. ओके, सो पित्ताच्या ज्या गोळ्या आहेत, कॅप्सूल्स आहेत, टॅबलेट्स आहेत किंवा लिक्विड प्रिपरेशन्स असतील, सो जनरली ते काय आहे आपल्याला रिकाम्या पोटी घेणं गरजेचं आहे. ओके, सो त्यांचा जो डिझायर्ड इफेक्ट आहे तो रिकाम्या पोटीच खूप चांगला दिसतो. ओके, आणि काही काही ड्रगचं जे ॲक्शन्स आहे ती फूडच्या प्रेझेन्समध्येच जास्त मिळते. ओके, सो डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ ड्रग देअर ॲक्शन्स विल बी डिपेंड्स ऑन द दॅट पर्टिक्युलर टाईम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, सो कोणत्या वेळी आपण तो घेतो आहे, फूडच्या आधी घेतो आहे, फूडच्या नंतर घेतो आहे, सो हे सुद्धा फॅक्टर आहे. हा सुद्धा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की जो त्याचा जो डायरेक्ट इफेक्ट आहे तो ड्रग ॲक्शनवर होतो. ओके, नेक्स्ट आपल्याला फॅक्टर बघायचा आहे विच इज रिलेटेड टू climate. Okay, so climate and environmental conditions which generally affect on the drug action also. Okay, so in certain cases climate also serves as an important factor affecting the drug actions. Okay, so climatic conditions also फेवर द ड्रग ॲक्शन्स. ओके, सो फॉर एक्झाम्पल जर आपण इथे बघितलं तर अल्कोहोल विच इज वेल टॉलरेटेड इन विंटर दॅन इन समर. ओके, सो अल्कोहोल आपल्याला माहिती आहे की अल्कोहोल आपण कन्झ्युम केल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये हीट जनरेट होते. ओके, सो जनरली जर समरमध्ये ऑलरेडी हॉट ॲटमॉस्फिअर असतं आणि त्याच्यामध्ये जर आपण अल्कोहोल जर कन्झ्युम केलं तर आपल्या बॉडीची पण हीट इन्क्रीज होणार आहे आणि त्याचे टॉक्झिक इफेक्ट बॉडीवर दिसून येणार आहेत. ओके, तेच जर आपण अल्कोहोल हा ड्रग जर विंटरमध्ये कन्झ्युम केला तर ऑलरेडी थंड वातावरण असतं आणि बॉडीला जर हीट मिळाली तर ते बेनिफिशियल असतं ह्युमन बिईंग्ससाठी. ओके, सो जनरली आपण बघितलेलं आहे की जिथे 12ही महिने बर्फ असेल किंवा जिथे बर्फाळ प्रदेश आहे तिथे जनरली तिकडचे जे लोक आहेत ते जनरली अल्कोहोल कन्झ्युम करतात. ओके, आणि
ते जे आहे ते कशासाठी करतात, फॉर द बेनिफिशियल इफेक्ट ऑफ अल्कोहोल. ओके, सो जनरली अल्कोहोलचा जो हीट प्रोड्यूस करायचा हा बेनिफिशियल इफेक्ट आहे, त्याच्यामुळे त्यांचं त्या कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण होतं. ओके, सो त्याच्यामुळे ह्या ज्या डिफरंट क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत त्यासुद्धा ते पर्टिक्युलर ड्रग ॲक्शनवर अफेक्ट करतात. ओके, सो काही काही ड्रग्ज आहेत ते हॉट ॲटमॉस्फिअरला सूट होतात, काही काही ड्रग्ज आहेत ते कोल्ड ॲटमॉस्फिअरला सूट होतात. ओके, सो डिपेंडिंग अपॉन द क्लायमॅटिक कंडिशन्स देअर विल बी द इफेक्ट ऑफ ऑर ॲक्शन ऑफ ड्रग. ओके, सो त्या ड्रगची ॲक्शन ही क्लायमॅटिक कंडिशनवर सुद्धा डिपेंड आहे. ओके, सो त्याच्यामुळे हा सुद्धा फॅक्टर आपल्याला स्टडी करणं फार गरजेचं आहे, दॅट इज क्लायमॅटिक कंडिशन्स. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे दॅट इज जेनेटिक फॅक्टर्स. ओके, सो some individuals are unable to metabolize certain drugs because of the absence of certain enzymes required for their metabolism. Okay, so generally काही इंडिव्हिज्युअल्समध्ये सर्टन ड्रग्सचं मेटाबॉलिझम होऊ शकत नाही आहे. त्याचं मेन रिझन आहे ड्यू टू द अब्सेन्स ऑफ सर्टन एन्झाईम्स. ओके, सो एन्झाईम्स जनरली आपल्याला माहिती आहे की जीन्सच्या कोडिंगने एन्झाईम्स बनवली जातात बॉडीमध्ये. ओके, सो जेनेटिक फॅक्टर्स विच इज रिलेटेड टू जेनेटिक्स. ओके, अनुवंशिकताशी रिलेटेड आहे. ओके, सो अनुवंशिकता आपल्याला माहिती आहे की आपल्यामध्ये जे जीन ट्रान्सफर झालेले आहेत ते आपल्या आईवडिलांकडून झालेले आहेत. ओके, आपल्या आईवडिलांना त्यांच्या आईवडिलांकडून झालेले आहेत. ओके, सो जनरली दिस इज रिलेटेड टू जेनेटिक्स. ओके, सो जेनेटिक्सशी रिलेटेड आहे. आणि सपोज एखादा जर जीन एखाद्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलमध्ये ॲब्सेंट असेल, ओके, सो त्याच्यामुळे काय होणार आहे, त्या पर्टिक्युलर एन्झाईमसाठी जर तो एसेन्शियल असेल त्या एन्झाईमच्या एनकोडिंगसाठी फॉर्मेशनसाठी, तर त्या पर्टिक्युलर एन्झाईमचं फॉर्मेशन बॉडीमध्ये होणार नाही ड्यू टू द अब्सेन्स ऑफ जीन. ओके, सो त्याच्यामुळे काय होणार आहे, त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलमध्ये ते जे एन्झाईम आहे ते अब्सेंट राहणार आहे. ओके, आणि ते एन्झाईम जर कोणत्या ड्रगच्या मेटाबॉलिझमसाठी एसेन्शियल असेल तर तो जो ड्रग आहे तो जर त्या पर्सनने ॲडमिनिस्ट्रेट केला तर त्याची बॉडी तो ड्रग आहे तो मेटाबोलाइज करू शकणार नाही. ओके, त्याच्यामुळे त्या ड्रगचे टॉक्झिक इफेक्ट त्याच्या बॉडीला सफर करावे लागतील. ओके, आपल्याला काही एक्झाम्पल असे माहिती आहेत की काय ज्या व्यक्ती असतात त्या दूध पचवू शकत नाहीत. ओके, सो त्यांच्यामध्ये लॅक्टेज ह्या एन्झाईमची डिफिशियन्सी असल्यामुळे त्यांनी जर दूध प्यायलं तर दूध पचवू शकत नाही आहेत. ओके, काय जे पर्सन्स असतात त्यांना प्रोटीन खाल्ले तर ते पचवू शकत नाही ड्यू टू द लॅक ऑफ एन्झाईम प्रोटीएज. ओके, सो असे डिफरंट जेनेटिक्स फॅक्टर्स आहेत विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द एन्झाईम डिफिशियन्सी. ओके, सो असे डिफरंट जेनेटिक फॅक्टर्स आहेत की जे एन्झाईम डिफिशियन्सी क्रिएट करतात आणि त्याच्यामुळे सर्टन ड्रगचं मेटाबॉलिझम बॉडीमध्ये होऊ शकत नाही आहे. ओके, सो ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ सच ड्रग्स प्रोड्युसेस द अबनॉर्मल रिॲक्शन्स इन दोज इंडिव्हिज्युअल्स. ओके, सो त्या इंडिव्हिज्युअलमध्ये अबनॉर्मल रिॲक्शन्स प्रोड्यूस होतात. त्याच्यामुळे द अब्सेन्स ऑफ सर्टन एन्झाईम्स इन सम इंडिव्हिज्युअल इज द आउटकम ऑर रिझल्ट ऑफ लॅक ऑफ स्पेसिफिक जीन कोडिंग देम फ्रॉम देअर जेनेटिक सेटअप. ओके, सो त्यांना जो त्यांच्या आईवडिलांकडून जेनेटिक सेटअप मिळालेला आहे त्याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर जीन्सची कमतरता असल्यामुळे ते एन्झाईम ते एन्कोड करू शकत नाही आहे, त्या एन्झाईमचं सिंथेसिस फॉर्मेशन बॉडीमध्ये होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे मेटाबॉलिझमवर त्याचा इफेक्ट होतो. त्या पर्टिक्युलर ड्रगचं मेटाबॉलिझम होऊ शकत नाही आणि मग तो जो पर्सन आहे तो त्या ड्रग जर त्या टाईपचा ड्रग जर त्याला ॲडमिनिस्ट्रेट केला तर त्याच्यामध्ये टॉक्झिक इफेक्ट दिसायला सुरुवात होते. ओके, सो जनरली डिफिशियन्सी ऑफ एन्झाईम आता आपण इथे एक्झाम्पलने समजून घेऊया की सपोज जर ग्लुकोज 6 फॉस्फेट डिहायड्रोजनेज या एन्झाईमची त्या पर्टिक्युलर पर्सनमध्ये डिफिशियन्सी असेल. ओके, विच इज जनरली रिक्वायर्ड फॉर द मेटाबॉलिझम ऑफ ड्रग लाईक प्रायमाक्विन. ओके, सो प्रायमाक्विन या ड्रगचं मेटाबॉलिझम करण्यासाठी ग्लुकोज 6 फॉस्फेट डिहायड्रोजनेज हे एन्झाईम एसेन्शियल आहे, पण पर्टिक्युलर त्या इंडिव्हिज्युअलमध्ये त्या एन्झाईमची डेफिशियन्सी आहे. ओके, सो त्याच्यामुळे काय होणार आहे, प्रायमाक्विन जो ॲडमिनिस्ट्रेट केलेला आहे विच कॉज द सिव्हिअर हिमोलायसिस. ओके, सो प्रायमाक्विन हा जो ड्रग आहे तो त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलमध्ये हिमोलायसिस लाईक कंडिशन टॉक्झिक इफेक्ट त्या बॉडीवर प्रोड्यूस करणार आहे. ओके, सो हे एक एक्झाम्पल झालं. असं जर कोणतं एन्झाईम जर बॉडीमध्ये
डिफिशियन्सी असेल त्याची ड्यू टू द जेनेटिक, ओके, जेनेटिक्समुळे जर कोणत्या एन्झाईमची डिफिशियन्सी असेल विच इज रिस्पॉन्सिबल फॉर मेटाबॉलिझम ऑफ पर्टिक्युलर ड्रग, आणि जर त्या पर्सनने तो ड्रग जर ॲडमिनिस्ट्रेट केला तर त्याचे टॉक्झिक इफेक्ट जे आहेत ते बॉडीवर दिसून येतात. ओके, सो त्याच्यामुळे आपल्याला एखाद्या ड्रगचा डोस सिलेक्ट करण्यासाठी किंवा पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलमध्ये त्या ड्रगची थेरपी सिलेक्ट करण्यासाठी हे जे जेनेटिक फॅक्टर्स आहेत हे सुद्धा स्टडी करणं फार इम्पॉर्टंट आहे. ओके, सो नेक्स्ट फॅक्टर आपल्याला बघायचं आहे विच इज रिलेटेड टू इमोशन्स. ओके, सो इमोशनल फॅक्टर्स. ओके, सो जनरली दिस फॅक्टर जनरली रिलेटेड विथ सायकोलॉजी ऑफ दॅट पेशंट्स. ओके, सो द पर्सनॅलिटी ऑफ फिजिशियन प्रोड्युसेस द सायकोलॉजिकल रिलीफ अँड हेन्स अन इनट मेडिकेशन दॅट इज प्लासेबो मेनी हॅव बेनिफिशियल इफेक्ट. ओके, सो जनरली आपल्याला माहिती आहे की काही पेशंट हे आपल्या आजूबाजूला सुद्धा असे माणसं तुम्ही बघितले असाल की जनरली डॉक्टरकडे गेलं की त्यांना बरं वाटतं. ओके, सो जनरली त्यांची काय अशी त्यांच्या मनाची धारणा झालेली असते की आपण जिथपर्यंत डॉक्टरकडे जात नाही आहे तिथपर्यंत आपण काय बरे होऊ शकत नाही आहे. ओके, एकदा जर तशा सायकोलॉजीचा पेशंट जर डॉक्टरकडे जाऊन आला तर विदाऊट मेडिकेशन न घेतासुद्धा त्या पेशंटला बरं वाटायला लागतं. ओके, म्हणजे ही त्याची सायकोलॉजी असते, हे त्याचे विचार असतात की मला डॉक्टरने हात लावला आहे, डॉक्टरने काहीतरी ट्रीटमेंट केली आहे म्हणजे मी आता सुरक्षित आहे. ओके, सो दिस फॅक्टर्स विच इज जनरली रिलेटेड टू सायकोलॉजी ऑफ दॅट पेशंट. ओके, सो द पर्सनॅलिटी ऑफ फिजिशियन विच प्रोड्युसेस द सायकोलॉजिकल रिलीफ. ओके, तो त्या पर्टिक्युलर डॉक्टरची पर्सनॅलिटी आहे त्याला बघितल्याच त्या पेशंटला बरं वाटायला सुरुवात होते. ओके, विच इज रिलेटेड टू सायकोलॉजी ऑफ दॅट पेशंट्स. ओके, सो असे जे पेशंट आहेत त्यांच्यासाठी जनरली डॉक्टर्स काय करतात तर प्लासेबो मेडिकेशन्स यूज करतात. ओके, प्लासेबो मेडिकेशन्स म्हणजे काय, ते तसेच रिकामे कॅप्सूल शेल्स असतील किंवा कॅप्सूल शेल्समध्ये इनर्ट सबस्टन्स भरलेले असतात. ओके, सो असे सबस्टन्स की ज्याच्यामध्ये ॲक्टिव्ह ड्रग नसतो, ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स नसतो. ओके, सो असे ड्रग्स जनरली त्या पेशंटच्या ट्रीटमेंटसाठी यूज केले जातात. ओके, पण त्या पेशंटला काय वाटतं की हां मी औषध घेतो आहे. ओके, कारण का त्यांचा जो ॲपिरन्स आहे तो टॅबलेट कॅप्सूल असे ते मेडिकामेंट अशा फॉर्ममध्ये फॉर्म्युलेट केलेले असतात. ओके, सो त्यांना वाटतं हां मी गोळी घेतलेली आहे. ओके, पण जनरली ते बॉडीवर कोणताही इफेक्ट प्रोड्यूस करत नाहीत. ओके, कारण का त्यांच्यामध्ये मेडिकामेंट नसतं. ओके, सो त्याच्यामुळे ते फक्त पेशंटची सायकोलॉजी फुलफिल करण्यासाठी ते मेडिकेशन दिलेले असतात. ओके, प्लासेबो ड्रग. ओके, सो असे पेशंट्स जे असतात की ज्यांचं सायकोलॉजिकल डिपेंडन्स असतो त्यांना डॉक्टर प्लासेबो मेडिकेशन देतात. ओके, सो त्यांना काय वाटतं की हां मी आता औषध घेतलं आहे आत्ता मी बरा होणार. ओके, सो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कोणताही ड्रग नसला तरी त्या पेशंटला बरं वाटायला सुरुवात होते. ओके, दिस इज ड्यू टू द सायकोलॉजिकल psychology of that patients. Okay, so placebo are generally prescribed to the psychologically ill patient who in fact do not suffer from any psychological disorders. Okay, so generally emotional factor इथे कन्सिडर केलेला आहे. ओके, त्या पेशंटला कोणताही डिसीज नाही आहे तर त्याचा डिसऑर्डर विच इज रिलेटेड टू कशाच्या रिलेटेड आहे त्याचा डिसऑर्डर त्याच्या सायकोलॉजीशी. ओके, सो त्याच्या इमोशन्स कंडिशन्सशी रिलेटेड आहे. त्याला फक्त असं फील करवलं जातं की तुला डॉक्टरने चेक केलेलं आहे आणि तुला व्यवस्थित ड्रगची ट्रीटमेंट सुरू आहे. ओके, आणि हा एवढाच जो सायकोलॉजिकल इफेक्ट आहे तो त्याला पुरेसा असतो आणि त्याला बरं वाटायला सुरुवात होते. ओके, so this is related to emotional factors. Okay, so generally पेशंटचे इमोशनल फॅक्टर्ससुद्धा जनरली पर्टिक्युलर डिसीज म्हणजे त्या पर्टिक्युलर ड्रग मेडिकामेंट्सच्या सिलेक्शनसाठी एसेन्शियल असतो आणि यूजफुल असतो. ओके, सो आत्ता ह्या लेक्चरमध्ये आपण इथंपर्यंतच फॅक्टर्स बघूया. आय थिंक तुम्हाला सगळे फॅक्टर व्यवस्थित कळले असतील. आपण बॉडी वेट आणि बॉडी साईज बघितलेला आहे, त्याचा इफेक्ट ड्रग ॲक्शनवर कसा होतो ते बघितलेलं आहे. नेक्स्ट आपण डिस्कस केलेलं आहे इन डिटेल एज. ओके, सो पर्टिक्युलर एज ग्रुपमध्ये त्या ड्रगची ॲक्शन कशी मिळते, किती डोस रिक्वायर्ड आहे, ह्यासुद्धा गोष्टी आपण इन डिटेल डिस्कस केलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण सेक्स बघितलेला आहे. सो मेल फिमेलमध्ये कोणत्या ड्रग कोणत्या ॲक्शन प्रोड्यूस करतो विथ एक्झाम्पल आपण हे बघितलेलं आहे. नंतर आपण रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन बघितलेलं आहे, टाईम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन बघितलेलं आहे, डिफरंट क्लायमॅटिक कंडिशनचा कसा इफेक्ट आहे ड्रगवर हे बघितलेलं आहे. त्याच्यानंतर जेनेटिक फॅक्टर्स कसे अफेक्ट करतात ते बघितलेलं आहे.
ओके. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट फॅक्टर बघितला आपला, दॅट इज इमोशनल फॅक्टर्स. ओके. सो सायकोलॉजी पेशंटची कशी पेशंटच्या ट्रीटमेंटसाठी यूज होऊ शकते आणि प्लासेबो मेडिकेशनचे त्याच्यामध्ये कसे बेनिफिशियल यूज आहेत हे आपण आजच्या लेक्चरमध्ये इन डिटेल डिस्क्राईब केलेले आहेत. ओके. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला नेक्स्ट फॅक्टर कंटिन्यू करायचे आहेत. ओके. सो आत्तापर्यंत जेवढे पण फॅक्टर्स आपल्याला झालेले आहेत, टोटल 8 फॅक्टर्स आपले कंप्लीट झालेले आहेत. सो ते तुम्हाला नक्कीच व्यवस्थित कळले असतील. जर कोणता फॅक्टर तुम्हाला कळला नसेल, ओके, तर तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा. ओके. आय विल क्लिअर ऑल द डाऊट्स ऑफ यू. ओके. जर कोणता पॉईंट तुम्हाला रिपीट हवा असेल तर तुम्ही मला पर्सनली मेसेज करा. आपण तो पॉईंट नक्कीच इन डिटेल पुन्हा घेऊया. ओके. सो आता ह्या लेक्चरमध्ये इथंपर्यंतच आपण थांबूया. जर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपण ह्या चॅप्टरचा विचार केला तर जनरली हे जे फॅक्टर्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके. सो इंडिव्हिज्युअल फॅक्टर्ससुद्धा एक्झाममध्ये इन ब्रीफ विचारलेले आहेत. ओके. त्याच्यावर शॉर्ट नोट विचारलेले आहेत, त्याच्यावर रिझन्स विचारलेले आहेत एक्झाममध्ये. ओके. सो ब्रीफ क्वेश्चनसुद्धा ह्याच्यावर विचारलेला आहे की फॅक्टर एनलिस्ट करा आणि मग त्यातले काही फॅक्टर्स एक्सप्लेन करा. सो इंडिव्हिज्युअल फॅक्टर्ससुद्धा विचारलेले आहेत आणि त्याच्यातल्या डेफिनेशनसुद्धा एक्झाममध्ये विचारलेल्या आहेत. ओके. सो त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक फॅक्टर इन ब्रीफ इन डिटेल समजून घ्यायचा आहे. ओके. सो आय थिंक तुम्हाला हा चॅप्टर व्यवस्थित कळला असेल. ह्याच्यात जो नेक्स्ट पार्ट, लास्ट पार्ट उरलेला आहे तो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करूया सगळे फॅक्टर्स. ओके. सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. Happy learning to all of you. Stay home, stay safe. Take care all of you. Goodbye.